टेम्पल कलेक्शनची निर्मिती 2007 साली आपण स्टार प्रवाह आणि वराजा शिवछत्रपती जी मालिका लागायची त्या मालिकेसाठीच आपण या दागिन्यांची निर्मिती केलेली होती आणि विशेषतः त्यामध्ये आपण एक फॅशन शो ठेवलेला होता आणि त्यामध्ये आपण त्याचं खास प्रदर्शन भरवलेलं होतं. तेव्हापासून ते आता पॉप्युलॅरिटीने तुम्हाला सगळीकडे बघावयास मिळतात. ते टेम्पल कलेक्शनचे दाक्षिणात्य शैलीचे दागिने. टेम्पल कलेक्शन म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी जे लेण्यांवरचं केलेलं कोरीवकाम जे असायचं त्यामध्ये वापरलेलं असतं म्हणून त्याला टेम्पल कलेक्शन किंवा दाक्षिणात्य शैलीचे दागिने म्हणतात. आणि त्याला फिनिश जे असतं ते गेरूचं फिनिश केलेलं असतं की जे थोडंसं लालसर दिसतं म्हणून त्याला टेम्पल फिनिशचे दागिने म्हणतात. नमस्ते. तर त्यामध्ये आपल्या इथे आता सर्वाधिक लेटेस्ट कलेक्शन मध्ये आलेलं आहे तर हे सप्तम कलेक्शनचे दागिने आहेत. तर हा जो आहे माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस आहे सप्तम कलेक्शन. विशेषतः यामध्ये 7 भावना वापरलेल्या आहेत. तर त्यामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, जिव्हाळा आहे, मैत्री आहे, आदर आहे आणि परंपरा अशा 7 मिनिंगफुल गोष्टी वापरून केलेलं ते सप्तम कलेक्शन आहे. विशेषतः सप्तपदीचे 7 फेरे किंवा 7 वचनं कशी असतात त्याच्याशी ते रिलेटेड कलेक्शन असल्याने त्याला सप्तम कलेक्शन हे नाव देण्यात आले. विशेषतः याची कलाकुसर जी आहे ती खूप छान आहे. ह्यात काही घेतलं तरी 7-7च येतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टोन्स घेतले तरी 7 येतात किंवा लेअर घेतलेत 7 येतात, डिझाईन्स घेतल्या तरी 7 येतात म्हणून याला सप्तम कलेक्शन हे नाव देण्यात आले. हा 212 ग्रॅम मध्ये आहे पण तोही पसंतीस उतरतो आणि आपल्या इथे चालणारा पॅटर्न आहे आणि आपल्या इथे यातली बरीचशी व्हर्जन सेल आउटही झालेली आहे. यामध्ये सर्वात लाईट व्हर्जन जे येतं ते साधारण 12 तोळ्यांमध्ये टेम्पल फिनिश मध्ये आहे. यामध्ये सुद्धा 1 साइडेड आणि 2 साइडेड ब्रोच मध्ये येतात. हा जो आहे हा 2 साइडेड ब्रोच मध्ये आहे. विशेषतः जरी का वगैरे ही ज्वेलरी जास्त प्रमाणात छान दिसते म्हणून याचा जास्तीत जास्त वापर केला असल्या कारणाने दिसाव्यास खूप छान दिसतं. खूप सुंदर असं आहे. छान. केलेली वज्रटिका आहे. त्यातलाच हा एक अजून ट्रेडिशनल दागिन्या पारंपरिक दागिन्यांमध्ये बेलपांटिकी हा एक प्रकार प्रचलित आहे आणि हा आपला स्वराज्य कलेक्शन मधला माधुरी दीक्षित यांचा ऍड पीस आहे. आकार दिलेला असतो त्यामुळे हे सर्वांना आवडणारा असा छान असा दागिना. बिल्व दल याला वापरलेली आहे त्यामुळे हा सर्वांना आवडणारा असा पॅटर्न आहे. आपण जे दागिने पाहिले त्यातला हा एक आपल्या इथे नकाशा डिझाईन मध्ये आहे. हे सगळे डिझायनर पीसेस आहेत. हे सर्वांना पसंत करणारे दागिने आहेत. लग्न सराईसाठी खूप सुंदर असे दागिने आहेत. त्यामध्ये साधारण यामध्ये 30 ते 35-40 ग्रॅम पासून सुरुवात झाली. फोटो काढा. हसळी लुक म्हणतात याला. हसळी हा एक वंश परंपरागत दागिना असलेला आहे हसळी लुक. विशेषतः यामध्ये पाईपचा वापर केलेला असतो. पूर्वीचा जो गळसरी हा प्रकार यायचा त्यातलाच हा हसळी एक पाईपवरचं केलेलं काम म्हणून याला हसळी लुक म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हे आता नवीन लग्न सराईसाठी आलेले फॅन्सी दागिने आहेत.
खूप सुंदर सुंदर आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याकडे एक कथा कलेक्शन म्हणून 100 वर्षांपूर्वीच्या डाईज वापरून केलेलं काम जे आहे हे त्या कलेक्शन मधलं आहे. कथा कलेक्शन म्हणतात याला. विशेषतः या दागिन्यांची आमची मोनोपॉली आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मॅचिंग बँगल्स किंवा कडे सुद्धा या प्रमाणात मिळाले जातात. याला मॅचिंग असे साजेसे आणि अनुरूप. 98,144 तर हे जे आहे हे संपूर्ण कथा आणि प्रथा कलेक्शन्स आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक कलेक्शन आलं होतं ब्लॉसम कलेक्शन मध्ये. यातला भरीव सोन्यातला 1 किलोचा सेट आपल्याकडे तयार बघायला मिळतो. पैकी हा जो आहे हा व्ही शेप मधला आहे. त्याचप्रमाणे हा पुतळीचा आहे. आपण मगाशी जे पाहिले त्यातला हा एक पुतळीचा आहे. त्याचप्रमाणे हे लफा कलेक्शन आपल्या इथे सर्वाधिक चालणारा पॅटर्न आहे. लफा कलेक्शन पूर्ण गळाभरून आणि साज आणि शृंगारासाठी हा जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा नववधूचा आवडीचा पसंतीस उतरणारा दागिना आहे लफा कलेक्शन. मस्तच कलेक्शन. आणि याची खासियत सांगायची तर कथा ऐकायच्या आणि प्रथा जोपासायच्या, म्हणून त्याला कथा आणि प्रथा असं नाव दिलेलं आहे. एक मिनिट. 1,31,370. गौरी हार आहे ना. गौरी हार आहे हा. 1 साइडेड ब्रोच मध्ये येतो आणि विशेषतः यामध्ये सगळ्या फॅन्सी मण्यांचा याला वापर केल्या कारणाने दिसायलाही छान दिसतो आणि सर्वाधिक आवडणारा असा दागिना आहे. हा गौरी हार 1 साइडेड ब्रोच. त्याचप्रमाणे आपण जसा मगाशी पुतळीचा पाहिला तसा हा टेम्पल मधला पुतळीचा हार आहे. विशेषतः त्याला लक्ष्मीचं पेंडंट असतं त्यामुळे दिसायलाही खूप छान दिसतं. त्याचप्रमाणे आपल्या इथे सर्वाधिक चालणारा हा एक आहे पुतळ्यांचाच. विशेषतः याला होडी घाटाचं पेंडंट दिलेलं आहे त्यामुळे हाही सर्वाधिक छान दिसतो. विशेषतः याला कंठी माळेचा वापर केलेला आहे. कंठी माळ्यांचा. त्याचप्रमाणे आपण जसा पुतळ्यांमध्ये पाहिला तसा हाही एक पुतळ्यांमध्ये डिफरंट टाईप ऑफ डिझाईनिंग मध्ये आहे. विथ कानातल्यांसहित जो आहे हा 7 तोळ्यांमध्ये आहे. हा 7 तोळ्यांचा विथ कानातले. यामध्ये गव्हाच्या माळेचा वापर केलेला आहे. ते कथा आणि प्रथा कलेक्शन मधलं डिझायनिंग आहे. 100 वर्षांपूर्वीच्या डाईज वापरून केलेलं काम आहे. आणि आपण मगाशी जो ब्लॉसमच्या फुलांचा पाहिला होता त्यातला हा गळ्यालगतचा जसा पाहिला तसा हा लांब होता. ह्याला मॅचिंग गळ्यालगतचा नेकलेस येतो, मंगळसूत्र येतं, हार येतो, बाजूबंद येतो, बिंदी येते, अंगठी येते, नंतर कंबरपट्टा येतो, पायातले पैंजण येतात, जोडवी येते, छल्ला येतो. बेकीव सोन्यातला 1 किलोचा सेट आहे. त्याला ब्लॉसमच्या फुलांचा हार म्हणायचा. कलर फिनिश मधला पिवळ्या धमक मधला जसा आपण बकुळ फुलांचा हार पाहिला होता तसा हा जो आहे हा दाक्षिणात्य प्रकारातला बकुळ हार आहे. विशेषतः याला जी फुलं वापरलेली आहेत ती छान आहेत आणि विशेषतः त्यामध्ये मोहनमाळेचाही वापर केलेला आहे त्यामुळे छान दिसतो. हा एक सप्तम कलेक्शन मधला चाललेला आहे. हाही पोस्टर पीस आहे, ॲड पीस आहे. माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस असल्याकारणाने दिसायला आणि लुकवाईजही छान आहे.
हा फक्त 12 तोळ्यांचा आहे. लुक वाईज छान दिसतो. खूप सुंदर. 12 तोळ्यामध्ये आहे हा फक्त. वापरला जातो. हो, हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. मेकला म्हणून सुद्धा यूज करू शकतो आपण याचा. एक तांदूळ आणि गहूमाळीचा प्रकार आहे. सप्तम कलेक्शन मध्येच आहे, त्यामुळे याला सात लेअरच्या कन्सेप्ट मध्ये वापरलेला आहे. विद्ध कर्णफुलं आहे आणि हा 9 तोळ्यांमध्ये विद्ध कर्णफुलं असलेला आहे. अशी लफा कलेक्शन मध्ये पाहिले तर त्यामध्ये हे डिझायनर पॅटर्न मध्ये आहे. हे सुद्धा दिसायला खूप छान दिसतात की ह्याच्या बरोबरनी एक मंगळसूत्र घातलं तरी बाकीचे 10 दागिने घातले नाही तरीही चालतं. आणि विशेषतः याचं वजन फक्त 6 तोळ्यामध्ये गळा भरून आहे. हाही छान आहे. 6 तोळ्यामध्ये गळा भरून छान आहे. हे सगळं आता लग्न सराईच्या निमित्ताने हे सगळे डिझायनर पीसेस आलेले आहेत. ब्रायडल कलेक्शन आपण बघतो. 1 2 3 4 5 6 7 लेअर असल्या कारणाने हे दिसायलाही खूप छान दिसतं. नजाकत वेगळी आहे. वजनाने जरी अधिक असले तरी डोळ्यांवर येत नाही, त्यामुळे यंग जनरेशन जास्त लाईक करतं. डिझाईन पण खूप छान आहे. सुंदर असं कलेक्शन आहे. आपल्याकडे नवीन मयूर कलेक्शन आलेलं आहे. मयूर कलेक्शन विशेषतः याला संपूर्ण मोरांचा वापर केलेला आहे, म्हणून याला मयूर कलेक्शन नाव दिलेलं आहे. त्यामध्ये आपण हे जे स्टोन्स वापरलेले आहेत हे सेमी प्रेशियस या प्रकारातले स्टोन्स आहेत. ह्या स्टोन्सना रिसेल व्हॅल्यू नाही पण वजनाला वजन मिळणार आहे. हे दिसायलाही छान दिसतं. हे संपूर्ण डिझायनर पीसेस येतात. मयूर कलेक्शन. सात 1 तोळ्यांपासून सुरुवात होते घालतात.